नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी हायकोर्ट अपॉइंटेड मेडिएटर पण आहे. मी पुणे कोर्टात प्रॅक्टिस करते. नोटरींसाठी नवीन नोटरी जे नियुक्त झालेले आहेत नव्याने, त्यांच्यासाठी मी छोटी माहिती देण्यासाठीचे व्हिडिओ करत आहे. आज अजून एक छोटी माहिती मला सांगायची तुम्हा सगळ्यांना, ती म्हणजे की आता आपलं डिसेंबरमध्ये आपलं नोटरी रजिस्टर चेक होणार आहे, पावती बुक पण चेक होणार आहे. पण जानेवारीमध्ये 7 जानेवारीपर्यंत आपल्याला आपला ऑडिट रिपोर्ट नोटरी सेलला पाठवायचा, जो की ऑनलाईन पाठवायचा. आता तुम्ही म्हणाले ऑडिट रिपोर्ट काय, तर ऑडिट रिपोर्टचा एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट तुम्ही तुमच्या अगोदरचे जे नोटरी वगैरे आहेत त्यांच्याकडनं घेऊ शकता. तो फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला नोटरी सेलला ते ऑडिट पाठवायचं आहे. ऑडिट म्हणजे काय की तुमचे किती डॉक्युमेंट झाले आणि त्याचा किती खर्च झाला. खर्च म्हणजे की तुम्ही आता आपण डॉक्युमेंटचा खर्च 35-50 असा आहे आपल्या नोटरी रूल्सप्रमाणे. समजा त्या ॲफिडेविट आहे, त्या ॲफिडेविटचं 35 आणि कोणतं डॉक्युमेंट असेल त्याचं 50. तर अशा पद्धतीने समजा 10 ॲफिडेविट, 10 MOU, 10 विल, असं सगळं हे सगळं तुम्हाला हे ऑडिट द्यायचं आहे की एकूण तुम्ही किती डॉक्युमेंट केले, त्याचा खर्च किती असं. आणि हे 7 जानेवारीच्या अगोदरच तुम्हाला द्यायचं. आणि कारण हे जे रिपोर्ट देणं हे खूप गरजेचं आहे. हे रिपोर्ट तुम्हाला तुमच्या रिन्युअलसाठी द्यायचं आहे. त्यामुळे हे रिपोर्ट नक्की द्या. ह्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतात. तुमच्या अगोदरचे जे सिनियर नोटरी आहेत त्यांच्याकडनं तुम्ही फॉर्मॅट घेऊ शकता. जमलं तर मी त्या फॉर्मॅटचा अजून एक व्हिडिओ बनवीन. पण ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आत्तापासूनच आपल्याला प्रिपरेशन करायची. कारण ज्या लोकांचे खूप डॉक्युमेंट होतात त्या लोकांना ऑडिट करायला खूप वेळ लागतो की किती डॉक्युमेंट आहे, सगळं मोजावं लागतं आपल्याला. समजा रजिस्टर माझं पूर्ण भरलेलं आहे, मग मला मोजावं लागतं की किती ॲफिडेविट आहेत, MOU किती आहेत, विल किती आहेत, डिक्लेरेशन किती आहे, पार्टनरशिप डीड किती आहे, असं सगळं डिस्क्राईब करावं लागतं. वेगवेगळ्या पद्धतीचे डॉक्युमेंट, पार्टनरशिप डीड एकूण आकडा, MOU एकूण आकडा असं. त्यामुळे आत्तापासूनच ते सगळं करा. आतापासूनच तयारी केली की मग तुम्हाला जानेवारीमध्ये खूप जड जाणार नाही. थँक्यू, बाय.